ठाकरे बंधू एकत्र येणार यामुळे राज्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल मोठी चर्चा सुरू झाली आहे। राजकीय आरोप प्रत्यारोप चर्चा सुरू झालेली आहे। त्यामध्येच शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी सुद्धा एक वक्तव्य केले की ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र आलं पाहिजे आणि शिंदेंनी पण त्यांच्या सोबत गेलं पाहिजे असं वक्तव्य केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी किशोरीताई पेडणेकर माझ्यासोबत आहेत। ताई, गजानन कीर्तिकरांचं हे वक्तव्य कसं पाहता? दोन गोष्टींनी मी पाहते। गजानन कीर्तिकर म्हणजे आम्ही त्यांना बाबा म्हणतो, ते स्थापनेपासूनचे आहेत। त्यांनी अगदी प्रबोधनकार ठाकरेंना पाहिलंय, त्यांनी बाळासाहेबांना पाहिलं, त्यांच्यासोबत काम केलं, त्यांनी उद्धवजींना पाहिलं, त्यांच्यासोबत काम केलं, त्या आदित्याला पाहत आहेत, त्यांच्यासोबत काम केलं। 4 पिढ्यांसोबत काम करणारी व्यक्ती काही कारणास्तव ते त्यावेळेला हल्ले किंवा एसएनसी ग्रुपमध्ये गेले, परंतु त्यांच्या लक्षात आत्ता वयोमानाने तर ते सर्वांना ज्येष्ठ आहेत, विचारवंत आहेत, त्यांनी अनेक युनियन वगैरे चालवलेले आहेत, त्यांच्यातला मूळ सैनिक कधीच त्यांनी मरू नाही दिला। त्यामुळे त्यांना जे आत्ता खऱ्या अर्थाने आज त्यांनी बोलून दाखवलं, सगळ्यांनाच आता एसएनसी ग्रुपमधल्या लोकांना वाटतंय की हे असं राहणं वेगळं। आता त्यांनी दोन पद्धतीने सांगितलं की एसएनसी ग्रुप हा भाजप प्रणित एसएनसी ग्रुप आहे, आणि त्यांनी हेही सांगितलं की उद्धव म्हणजे काँग्रेस प्रणित। मुळात आम्ही गेली 25 वर्ष भाजपाबरोबर राहूनही आम्ही भाजप प्रणित कधीच नाही झालो। आम्ही आमचा अजेंडा कायम ठेवला। काळाची गरज किंवा 2014 ते 2014 पासून जेव्हा सत्तेत आपण बसलो त्यावेळेपासूनचं शिंदेंची टुरटूर होती की साहेब ह्यांच्याबरोबर आपण कल्याणची भाषणं वगैरे बघू शकता। मी माझ्या म्हणजे काहीतरी मला सांगायचं म्हणून मी सांगत नाही आहे। ह्यांच्याबरोबर आपण बसूच शकत नाही, ह्यांच्या मांडीला मांडी लावू शकत नाही, आणि एक पक्षप्रमुखावर सतत जेव्हा त्यांच्याबरोबर काम करणारी लोक सांगत राहतात तेव्हा साहजिकच आहे, शेवटी ते ह्युमन बिंग ज्याला म्हणतो मनुष्य, तो परिणाम गेल्या 2019ला उद्धवजींनी जेव्हा वेगळा निर्णय घेतला, तो परिणाम फक्त एकटा उद्धवजींचा नव्हता, त्यांनी एकट्याने तो निर्णय घेतला नव्हता। त्यांनी ह्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जेव्हा हा निर्णय विचारला की तुम्हाला भाजप अजिबात विचारणेचं झालं आहे, तुम्ही मंत्री असूनही तुमचे अधिकार तुम्हाला वापरता येत नाही, तेव्हाही तर काय करायचं, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण यांच्याबरोबर जायला पाहिजे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर। मध्ये अशा पण काँग्रेसवाल्यांनी किंवा इतरांनी पण सांगितलं की हे आम्ही नाही गेलो तर हे एकटे उठून जाणार होते। त्यानंतर 2.5 वर्ष तुम्ही त्या पक्षात महाविकास आघाडीमध्ये राहिलात। महाविकास आघाडीमध्ये राहिल्यानंतर तुम्ही सर्वोच्च पद मुख्यमंत्री सोडून ज्याच्यानंतर एक मुख्यमंत्र्यांपेक्षा एक अधिकार असतो तो तुम्हाला दिला होता, आणि तो दिल्यानंतर केंद्रातून ज्या हालचाली नेहमीच सगळ्या राज्यांमध्ये होतात, सगळ्या राज्यांमध्ये त्या महाराष्ट्राच्या राज्यात झाल्या। मग जी भीतीच म्हणेन, त्या भीतीपोटी तुम्ही जे निर्णय घेतले त्या निर्णयापोटी म्हणजे अगदी दिलखुलास आपले आत्ताचे माननीय मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब यांनी सांगितलं, त्यांनी स्वतःनी किती लोकांना फोन केले की तुम्ही जा, शिंदेंबरोबर जा। अगदी मला वाटतं आता नागपूरचे एक बच्चू कडू त्याने तर सांगितलं की मी गेलोच नसतो, मला फोन गेले म्हणून मी गेलो। याचा अर्थ की दबाव टाकून बनलेला राज्य। त्यानंतर शिंदेना सांगितलं गेलं की तुम्हालाच मुख्यमंत्री करणार। मग निवडून येताना गेल्या जुलै महिन्यात लाडकी बहीण आणली, कुठलाही नियोजन नाही, आयोजन नाही,
आता लाखांच्या संख्येने महिला अपात्र होत आहेत. त्यामुळे हा सगळा निवडणुकीचा जुमला आज आम्हाला काही लोकांनी असं उत्तर दिलं आहे की हे जमीनदोस्त झाले. जमीनदोस्त नाही झाले. जमिनीवरचा दोस्त म्हणजे शिवसैनिक आजही साहेबांबरोबर आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे. ह्याला जमीनदोस्त नाही म्हणत, ह्याला सत्तेची मस्ती, सत्तेचा जोर तुम्ही केलात. आणि त्याच्यामध्ये नक्कीच आमच्या पक्षातले अनेक आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी सांगतात वेगळं गेले ना, दबाव तंत्र सगळं वापरलं, पैसे वापरले आणि गेले आहेत. त्यामुळे कोण जातं त्यापेक्षा अढळ पद्धतीने उद्धवजींबरोबर, म्हणजे जेव्हा एखाद्या समुद्रामध्ये मोठा बदल होतो, खूप मोठ्या लाटा येतात, त्या लाटांमध्ये दगडधोंडे वाहून जातात की धोंडे वाहून जातात, पण जे स्थितप्रज्ञ दगड असतात, ज्यांना स्वतःचं अस्तित्व असतं, ते वाहून नाही जात, ते तिथेच राहतात. कुठलाही वारा येऊ दे, पाऊस येऊ दे, काही येऊ, सहन करत तिथेच राहतात. आणि मग जेव्हा सगळं वादळ शांत होतं तेव्हा त्या दगडांना खऱ्या अर्थाने एक मूर्त स्वरूप येतं. तसंच आपल्या पक्षाचं आहे. आमचा पक्ष मूर्त स्वरूपात आजही आहे, पुढेही आहे आणि पुढेही राहणार. काही ज्या शिंदेच्या शिवसेनेतून कीर्तिकरांचं हे वक्तव्य आलं, त्याच शिवसेनेतून दुसरं वक्तव्य आलं की रामदास कदम यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे यांनी हात पुढं केलाय, मात्र राज ठाकरे त्याला टाळी देणार नाहीत, असं रामदास कदम म्हणतात. नाही, रामदास कदम हे नेहमीच खोटं भविष्य सांगणारा माणूस. आता त्यांना काय काय बोलतात ते आपल्यालाही माहीत आहे आणि त्यांना तिथेही सिरियस घेत नाहीत तर इथेही घेत नाही. मुळात कीर्तिकरांचं तसं नाही आहे. रामदास कदमांना भडकाऊ भाषण करून कायम प्रसिद्धी मिळवण्याची हे झालं. आणि बाळासाहेबांनी अनेकदा त्यांना सगळ्या संधी दिल्या. अगदी उद्धवजींच्या राज्यात पण त्यांना संधी मिळाली. पण म्हणतात ना, खाल्लेल्या ताटातच सगळं करून जायचे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत, ते म्हणजे रामदास कदम. जर तरच्या गोष्टीवर बोलणार नाही, काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे ठाकरे बंधूंच्या एकीबद्दल, आणि जर तरवर मी बोलणार नाही, ठोस निर्णय झाला पाहिजे असं एकनाथ शिंदे. नाही, मी त्यांच्यावरही मी बोलणार नाही. कारण आम्ही जे भोगलंय ते कोणामुळे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला नाही 33 देशांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलणार नाही. आम्ही आता जी म्हणजे आमचा पक्ष उद्धवजी जी रूपरेषा घालून देत आहेत त्या रूपरेषेवरती महाराष्ट्रातले जे शिवसैनिक आहेत, महाराष्ट्रातला मतदार आहे, तो सगळं बघतोय. त्यामुळे ठाकरे ब्रँड आता सगळ्यांच्या तोंडात यायला लागलं आहे की हो, हा ठाकरे ब्रँड आहे. त्यामुळे राजसाहेब पण नक्की सकारात्मक विचार करतील. अनेक जण म्हणजे अगदी आमच्यासोबत असलेले किंवा नसलेले सगळेच खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खऱ्या अर्थाने कुठलंही मागे वळून न पाहता पुढचं भविष्य तरुणांसाठी, महिलांसाठी, महाराष्ट्रासाठी दोन्ही भावांनी कबूल केले की आमची लुटूपुटूची जी काय भांडणं असतील ती या क्षणाला मिटली. हे पहिलं राजसाहेबांनी सांगितलं, अगदी 18व्या मिनिटाला उद्धवजींनी सांगितलं. त्यामुळे बाकीच्यांच्या बोलण्याला म्हणजे होऊ नये म्हणूनच जास्त सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि जर उद्धवजींचा पक्ष जमीनदोस्त झाला असं जर तुमचं म्हणणं आहे तर मग दखल का घेता? दखल घेऊ नका ना. ज्या अर्थी दररोज 15 तोंड फक्त आणि फक्त उद्धवजींवरच बोलतात, ह्याचा अर्थ खऱ्या अर्थाने जी भीती आहे ती या आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, आणि त्यात करून प्लस झालं राज ठाकरे साहेब, तर मात्र डबल पॉवरचं मशाल आणि इंजिन एक झाली तर इंजिनावरती मशाल, ही भीती वाटते. हे लोकांच्या बोलण्यातनं दिसते. डिनू मोर्याची एकीकडे चौकशी होते तर दुसरीकडे नितेश राणे म्हणतात की
ठाकरेंच्या मुलाची पावसाळ्यामध्ये जेलवारी होईल, नितेश राणे म्हणतात. बघा, आपण काही व्हिडिओ 2 दिवसापूर्वी नितेश राणेंचं पाहिलं. त्या व्हिडिओत बांगडा फेकून मारलाय, वाटेल तसे शब्दप्रयोग केले, पण शेवटी न्यायाधीशांच्या डोळ्यात धूळ फेकलीच ना. याचा अर्थ की तुम्ही जे म्हणाल तेच होईल असं होत नाही. आजही आम्हाला न्यायालयावरती विश्वास आहे. तुम्ही धूळफेक करू शकता आणि तुम्ही जी वक्तव्य सतत आदित्यावर करताय त्याने काही फरक आदित्यावर पडणार नाही. कारण आदित्यही चांगला शिकलेला, सवरलेला आणि तुमच्यापेक्षा पक्षात पक्का मुरलेला असा एक लोकनेता किंवा एक प्रतिनिधी म्हणून तयार झालेले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले तर महापालिकेमध्ये काय परिणाम होईल त्याचा महायुतीवर आणि एकूण? महापालिकेच्या अनेक सर्वे आजही सांगतायत की फक्त EVM सांभाळावं लागेल. आता तर सगळे मतदार पण हुशार झालेत, त्यामुळे म्हणजे मी म्हणत नाही आहे EVMचं आहे, पण लोकांचे काही आले. आज राहुल गांधींनी पण त्याचं पूर्ण विश्लेषण दिलंय, तर नक्कीच चांगला परिणाम होईल. कारण आज जी अदर भाषिकांची दादागिरी वाढली आहे. कारण काय झालं, या भांडणामध्ये जो राजकारणामध्ये चिखल झाला त्या चिखलाचा अनेक अदर भाषिक फायदा घेत आहेत. मराठी माणसावर तुटून पडतायत. मराठी माणसाच्या शेजार आता सुरक्षित नाही राहिला. म्हणजे एखादा मराठी आहे आणि एक अदर भाषिक, तर जीव घेणे प्रकार वाढत चालले आहेत. कारण या राजकारणाचा ते फायदा घेत आहेत. शेवटचा प्रश्न ताई, शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे की राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी असते, मात्र ते मतांमध्ये परावर्तित होत नाही. मात्र उद्धव ठाकरेंमध्ये ती क्षमता आहे. कसं बघता या चर्चेमध्ये? नाही, मुळात ते फारच वरिष्ठ नेते, त्यांच्यावर माझ्यासारख्या इतक्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं अजिबात उचित नाही. मी एवढंच म्हणेन, त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी अनेक वर्ष पाहिलेलं अवलोकन असेल, पण कधीकधी काही अवलोकनाचं मध्ये काळानुरूप फार मोठा बदल होऊन, म्हणजे एखादा अगदी मुलगा नंतर 98% घेऊन पास होतो असंही घडतं. त्यामुळे काळानुरूप आपण ती परिस्थिती हँडल केली पाहिजे. आणि त्यांनी असंही नाही म्हटलं आहे ना की जाऊ नये म्हणून किंवा करू नये म्हणून. आपण ते पाहावं. तर या होत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, ज्यांनी आपल्यासोबत सविस्तर संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसोबत अजय धनजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.